नमस्ते मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या स्वयंपाकघरामध्ये. तर आज आपण तोंडाची चव वाढवणारा आणि पचायलाही हलका फुलका असा एक पदार्थ तयार करणार आहोत. तो म्हणजेच दहीवडे. चला तर मग करूयात का सुरुवात दहीवडे बनवायला. वडे बनवण्यासाठी आपल्याला लागणार आहे, मी इथे एक मोठी वाटी उडदाची डाळ रात्रभर भिजत ठेवली होती. तिला स्वच्छ धुवून रात्रभर भिजवून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला पाणी लागणार आहे. इथे मी हिंग घेतलेला आहे, चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि मी इथे 2 मिरच्या अशा मध्ये कापून घेतलेल्या आहेत. इथे मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी करून डाळ काढून घेत आहे. इथे आपल्याला मीठ ॲड करून घ्यायचं आहे आणि मध्ये कापून घेतलेल्या मिरच्याही ॲड करून घ्यायच्या आहेत. आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे. लागेल तसं हळूहळू पाणी ॲड करत चला, जास्तही पातळ प्युरी तयार करायची नाही आहे. व्यवस्थित बारीक झालेला आहे. याला आता आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचं आहे. असंच करून मी राहिलेली डाळही वाटून घेणार आहे. सर्व डाळ आपली व्यवस्थित वाटून झालेली आहे. हिला व्यवस्थित एकत्र करून घेऊयात. डाळ व्यवस्थित एकत्र झाल्यानंतर यामध्ये आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे. हिंग टाकल्यामुळे वडे आपल्याला पचण्यासाठी खूप हलके होतात. आणि व्यवस्थित याला एकाच डायरेक्शनने फेटून घ्यायचं आहे. मी यामध्ये थोडंसं पाणी ॲड करून घेत आहे. बॅटर एकाच साईडून फेटून घेतल्यानंतर तुम्ही बघू शकता आधीपेक्षा जास्त बॅटर फुललेलं आहे आणि हलकं झालेलं आहे. आता हे बॅटर तयार झालेलं आहे हे पाहण्यासाठी आपल्याला वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे आणि त्यामध्ये थोडंसं बॅटर ॲड करून घ्यायचं आहे. पाण्यामध्ये बॅटर तरंगत आहे याचाच अर्थ आपलं बॅटर व्यवस्थित झालेलं आहे. याला साईडला ठेवून घेऊयात. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे का नाही हे चेक करण्यासाठी मी इथे थोडंसं बॅटर टाकून घेतलं होतं. तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. आता असेच आपल्याला एक एक करून सर्व वडे तळून घ्यायचे आहेत. आता आपल्याला खरपूस रंगावर सर्व वडे असेच फ्राय करून घ्यायचे आहेत. वडे फ्राय होत आहेत तोपर्यंतच आपण वडे भिजवून ठेवण्यासाठी जे पाणी बनवायचं आहे ते बनवून घेऊयात. मी इथे गरम पाणी घेतलेलं आहे, थोडंसं कोमट करून घ्यायचं आहे. यामध्येच आता आपल्याला इथे थोडंसं हिंग ॲड करून घ्यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथे मीठ ॲड करून घ्यायचं आहे. मीठ थोडं जास्तच ॲड करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर आपल्याला 2 मोठे चमचे दही ॲड करून घ्यायचं आहे. तुम्ही दही फेटूनही घालू शकता किंवा मग तुम्ही ताकही यूज करू शकता. इथे मी इथे मोठे 2 चमचे दही ॲड करून घेतलेला आहे आणि याला व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे आपल्याला. अशा प्रकारे आपलं पाणीही तयार झालेलं आहे बनवून. यामध्येच आपल्याला तळून घेतलेले वडे टाकायचे आहेत. इथे आपले वडेही तयार झालेले आहेत. तुम्ही बघू शकता वरून खूप जास्त कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट झालेले आहेत. आता इथे हे सर्व वडे आपल्याला या पाण्यामध्ये 5 ते 10 मिनिटांसाठी व्यवस्थित भिजवून घ्यायचे आहेत. वडे पाण्यामध्ये भिजल्यानंतर अजून थोडे फुलतात. आपले वडे भिजून तयार झालेले आहेत. आता हे सर्व वडे आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायचे आहेत. त्यांना थोडं थोडं करून हातावर घेऊन व्यवस्थित प्रेस करून आपल्याला यामधलं सर्व पाणी काढून घ्यायचं आहे.
त्याला जास्तही प्रेस नाही करायचं. हळूहळू प्रेस करून आपल्याला हे सर्व वडे काढून घ्यायचे आहेत. इथे मी 4 ते 5 मोठे चमचे दही व्यवस्थित फेटून घेतलेलं आहे आणि यामध्ये साखर ॲड केलेली आहे. आपल्या चवीनुसार आपल्याला यामध्ये साखर ॲड करायची आहे. मी सर्व वडे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत आणि यावर आपल्याला हे फेटून घेतलेलं दही टाकून घ्यायचं आहे. सर्व दही याच्यावर आपल्याला व्यवस्थित घालून घ्यायचं आहे आणि त्यानंतर यावर मी हिरवी चटणी ॲड करून घेत आहे. आंबट गोड चटणी ही यामध्ये ॲड करून घ्यायची आहे. वरतून थोडासा चाट मसाला आणि थोडंसं लाल तिखट टाकून घ्यायचं आहे. थोडी कोथिंबीर ॲड करून घेतलेली आहे आणि अशा प्रकारे आपले दही वडे तयार झालेले आहेत. तर मंडळी, तुम्ही हे घरी नक्की करून बघा आणि माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे कमेंट मार्फत मला नक्की कळवा. अशा नवीन नवीन रेसिपी अजून आपल्या चॅनलवर येणार आहेत, त्यामुळेच ज्यांनी कोणी आपला चॅनल सबस्क्राईब नसेल केला त्यांनी लवकरात लवकर जाऊन सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.